येईल का जुळून नाते? तिलाही फटके पडल्यावर मग ती पोपटासारखी बोलू लागली. इथून पुढे तिने सर्व काही सांगितलं. तिला हे काम तिची मैत्रीण स्मिताने करायला सांगितलं हे तिने मान्य केलं. स्मिताचं नाव ऐकताच आदित्य खवळला. हो, खवळलाच, बरोबर ऐकलत तुम्ही. त्याने जोरात हात त्या खुर्चीवर मारला, कारण त्याला ही विलनगिरी करणारी लोकच आवडत नव्हती. त्याने तरीही तिला एक चान्स दिला होता बाजूला जाण्याचा, या सगळ्यापासून दूर जाण्याचा, पण तरीही ती काहीतरी करून गेलीच होती. त्याने शिवला कॉल केला. आत्ताच्या आत्ता स्मिता माझ्या समोर हजर पाहिजे, लगेच घेऊन ये तिला, आदित्य रागात म्हणाला. ओके सर, म्हणून शिवने स्मिताला हैदराबादवरून मुंबईला आणायचे सगळे अरेंजमेंट्स केले. ती कुठेतरी लपून बसली होती, कारण तिला कळलं होतं तिची मैत्री पकडली गेली. इकडे इंटरनेटवर सगळीकडे दिव्या आणि मितालीचे फोटो फिरत होते. सनसनीत मसाला लावून बातमीच बनवली होती. ती आदित्यच्या मॉमने वाचली. तिने पुन्हा पुन्हा बातमी आणि फोटो बघितले. दिव्या आणि मितालीचेच दिसत होते. म्हणजे हा काही त्यांचा भ्रम वगैरे नव्हता. त्यांना धक्का बसला होता वाचूनही. त्यांनी आदित्यला कॉल केला, पण आदित्य सगळ्यात बिझी असल्यामुळे त्याने कॉल उचलला नाही. शिवने ही बातमी इंटरनेटवर बघितली तसं आदित्यला कॉल केला. बॉस, एक प्रॉब्लेम झालाय. दिव्या मॅडम आणि मितालीचे फोटो इंटरनेटवर फिरतायत. बातमी खूपच लोकांनी बघितली आहे, शिवने सांगितलं. तसं आदित्य अजूनच चिडला. थॉट आउट कर, जमेल ती ऍक्शन घे, मी बघून घेईन नंतर, अतुलशी बोलून घे, आदित्यने शिवला इन्स्ट्रक्शन दिल्या. तेवढ्यात पुन्हा मॉमचा कॉल आला. आदित्यने तो उचलला. हा बोल मॉम, आदित्य बोलला. त्याच्या डोक्यात प्लॅन्स फिरत होते आणि मॉम त्याला मध्येच कॉल करून डिस्टर्ब करत होती. आधी मी वाचलं आता दिव्या आणि मिताली बद्दल, हे खरं आहे का? मॉमने घाईत विचारलं. मॉम, त्या दोघींना कोणीतरी त्यात मुद्दाम फसवलंय. मी बघतो, तू ठेव फोन, आदित्य म्हणाला. त्याच्या मॉमला खूप सारे प्रश्न पडले होते आणि आदित्य फोन ठेवायला सांगत होता. आधी माझं ऐकून घे, तू दिव्यापासून लांब राहा. तिला तू जास्त ओळखत नाहीस. खरंच काहीतरी असेल तर आपल्याला वेळीच कळलं म्हणून बरं झालं. तू आता तिच्या कसल्याच भानगडीत पडू नकोस, माझी शपथ आहे तुला, आधी, मॉम म्हणाली. हे काय शपथ वगैरे, या शपथीचा मला काही फरक पडत नाही. आता दिव्याचा विचार मी सोडू शकत नाही. ठेवतो फोन, कामात आहे, नंतर बोलेन तुझ्याशी, आदित्य असं म्हणाला आणि त्याच्या मॉमला रडूच आलं. आत्ता आलेल्या मुलीसाठी मॉमशी असं बोलला होता. वाईट वाटलं त्यांना. आतापर्यंत जुळून यावं म्हणून तिला हॉस्पिटलला भेटायला जाणारी, दिव्याची माहिती ऑफिसमधून घेणारी, एवढ्याशा बातमीने लगेच बदलली होती. आदित्यला मॉमचा स्वभाव माहित होता, म्हणून तर दिव्याची प्रत्येक चूक मॉम पासून लपवत होता तो. फ्लॉवर पॉटवाला इन्सिडेंट अजून तिला माहीतच नव्हता, तरी तिने आदित्यला शपथ घातली होती. आदित्य मानत नसला तरी त्याला मॉमच्या मताचा कुठेतरी फरक पडलाच असता. पण सध्या आदित्य वेगळ्याच विचारात होता. तो प्रचंड संतापला होता. हैदराबादला पोचायला आणि स्मिताला ताब्यात घेऊन मुंबईत यायला शिवला दुपार झाली होती. इंटरनेट मॅटर अतुलने व्यवस्थित सांभाळला होता. आदित्य आपल्या ऑफिसला येऊन डोळे मिटून शांत बसला होता. दिव्याचे विचार, मॉमचे शब्द डोक्यात घोळत होते. मिताला तर तो यावेळी सोडणारच नव्हता. त्याने दिव्याला कॉल केला, कारण त्या दोघी हॉस्पिटलला आहेत माहित होतं. दिव्याने कॉल रिसीव्ह केला. हॅलो, दिव्या म्हणाली. इकडून शांत फक्त श्वास घेण्याचा आवाज येत होता. आदित्य सर, बोला, दिव्या पुन्हा म्हणाली. आय लव्ह यू.
आदित्यचा आवाज थोडा वेगळा झाला होता. सर, काही झालंय का? दिव्याने विचारलं. नाही, तू सावध राहा फक्त. मितालीला बरं वाटलं का? आदित्यने विषय बदलत विचारलं. तिला बेड रेस्ट सांगितला आहे. शिवसर आले की आम्हाला सोडतील इथून, दिव्या म्हणाले. ओके म्हणत आदित्यने कॉल कट केला. त्याला दिव्याची काळजी वाटत होती. मॉम बदलेल ही कायम टांगती तलवार त्याच्या डोक्यावर होतीच. शेवटी तेच झालं होतं. म्हणून त्याला अचानक जास्तच प्रेम वाटू लागलेलं दिव्याबद्दल. कसं असतं ना, एखादी गोष्ट हातून जाते म्हटल्यावर ती आपल्याला जास्तच हवी असते. तसं दिव्याबद्दल आदित्यचं झालं होतं. इनसिक्युअर फील करत होता. शिव पोचल्यावर आदित्यला फोन केला त्याने. मी त्याला एका ठिकाणी ठेवलं होतं. शिवने जिथे जास्त रहदारी नाही की कोणी तिकडे जाणार नाही. आदित्य लगेच तिथे पोचला. मीता त्याच्याकडे बघून हसली, पण आदित्य अजिबात हसला नाही. या क्षणी गोळ्या घालून इथेच तिचा शेवट करावा इतका राग येत होता त्याला. पण मग तिला यातना झाल्या नसत्या, त्रास कळला नसता तिला. म्हणून त्याने तिला त्रास देऊनच संपवायचं ठरवलं. स्मिताला खुर्चीला बांधून ठेवली होती. शिव आदित्य आल्यावर तिथून निघाला. तो हॉस्पिटलला पोहोचला. त्या दोघींची आदित्यच्या सांगण्यावरून दुसरीकडे व्यवस्था केली होती त्याने. रूम मालक ती रूम द्यायला तयार नव्हता. शिवने दोघींचं सामान शिफ्ट करून दुसरा फ्लॅटच विकत घेतला होता, जेणेकरून ह्या दोघींना पुन्हा कोणी बाहेर काढणार नाही. गाडी नवीन ठिकाणी थांबताच दिव्या आणि मिताली गडबडल्या. शिवसर इकडे कुठे? दिव्याने विचारलं. तुमचं घर मालक नाही म्हणाला रूम द्यायला, म्हणून हा फ्लॅट विकतच घेतला आहे बॉसने. इथे तुम्ही मस्त राहू शकता, शिव म्हणाला. आता मिताली आणि दिव्याकडे काहीच पर्याय नव्हता, त्यामुळे दोघी ते राहायला गेल्या. मितालीचं हॉस्पिटलचं बिल शिवने स्वतः पेड केलं होतं. आदित्य म्हणाला त्याला की का असं केलं, तेव्हा शिव काहीच बोलला नाही, फक्त राहू दे म्हणाला. दिव्या सध्या घरीच होती, म्हणून मितालीला सोबत होती दिवसभर. दिवू, तू जॉब शोध आता, मिताली दिव्याला म्हणाली. हो, तू बरी हो लवकर, दिव्या तिला म्हणाली. आताचा फ्लॅट खूप छान होता. दोघींसाठी खूप मोठाही होता. फक्त 25व्या माळ्यावर होता. तिथून सगळा व्ह्यू छान दिसत होता. दोघी खूप खुश होत्या. मिताली सध्या जास्त काही करू शकत नव्हती. तिला पहिल्या फ्लॅटवर जाऊन त्या सर्वांना सॉरी बोलायचं होतं. नंतर बरं वाटल्यावर ती आणि दिव्या जसा वेळ मिळेल तसे नक्कीच जाणार होत्या. शिवने तिकडे सांगितलं होतं हे सगळं कोणीतरी मुद्दाम केलं. त्यांची सर्वांची त्याने स्वतः माफी मागितली होती. सगळ्यांनी पोलिसांना सांगितल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती. पण रूम मालक मात्र पुन्हा त्यांना फ्लॅट द्यायला तयार झाला नव्हता. म्हणून शिवने त्याचे पैसे देऊन फ्लॅट खाली केला. आज दिव्याने आपल्यासाठी जॉब शोधायची मोहीम सुरू केली होती. तिला आठवलं, शिवने आपल्याला एक जॉब आणला होता. तिने शिवला कॉल करून तो जॉब ती करणार असल्याचं सांगितलं. शिवने लगेच ऍड्रेस पाठवून इंटरव्ह्यू साठी जायला सांगितलं. तो माझा मित्रच आहे, तुला सॅलरी किती हवी तू सांग त्याला, तो नक्की देईल तुला, शिवने सांगितलं. इकडे जो आदित्यचा मित्र होता त्याला दिव्याबद्दल सांगितलं. ती पोस्ट तसंही फक्त दिव्यासाठीच तयार केलेली होती, त्यामुळे क्लोज व्हायचा काही प्रश्नच नव्हता. दिव्या उद्याच्या इंटरव्ह्यूची तयारी करत होती. खूप दिवसांनी ती आज जरा जास्तच खुश होती. इतक्यात तिचा फोन वाजला. तिने आदित्यच्या मॉमचा नंबर सेव्ह केला होता. तिचाच नंबर दिसला तिला. तिने लगेच उचलला. दिव्या, आधीची मॉम बोलते, तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. दिव्याने कॉल रिसीव्ह करताच त्या बोलल्या. हा बोला मॅम, दिव्या म्हणाली. मला इंटरनेटवर एक बातमी बघायला मिळाली.
ती खरी आहे का? तुम्ही असं काही खरंच केले का? आदित्यच्या मॉमने विचारलं. कसली? दिव्या आश्चर्याने म्हणाले. काल तुम्ही काही केलं होतं का? म्हणत इंटरनेटवर आलेलं सगळं सांगितलं. मॅम, हो हे खरं आहे, पण आम्हाला कोणीतरी, दिव्या असं म्हणतच होती की आदित्यच्या मॉमने बोलायला सुरुवात केली. तिचं पूर्ण ऐकून घेतलंच नव्हतं. हे बघ दिव्या, मला वाटलं होतं तू आमच्या आधीसाठी अगदी योग्य आहेस, पण असं काही करायला वाटलं नव्हतं. असं तुम्ही सोबत असताना झालं तर आमची बदनामी होईल तर होईलच, पण बिझनेसही ठप्प होईल. मला वाटतं तू आदित्यपासून लांबच राहावंस, ही माझी विनंती असं समज. आदित्यची मॉम कडक आवाजात म्हणाली आणि कॉल कट केला. आत्ताच कुठे हळूहळू त्याला लाईक करायला लागली होती. आदित्यच्या मॉमचं बोलणं तिला खूप लागलं होतं. म्हणजे त्या समजत काय होतं तिला? वाटलं तेव्हा आदित्यसाठी योग्य, वाटलं तेव्हा आदित्यसाठी योग्य नाही, ठरवून मोकळ्या झाल्या होत्या. तिच्या डोळ्याच्या कडा कधी पाणावल्या कळलंच नव्हतं. मिताली तिला बघतच होती. दिव्याचा हसरा असणारा चेहरा अचानक रडवेला झाला होता. देव, काय झालं? मितालीने विचारलं. आदित्य सरांच्या मॉमचा फोन होता. आदित्य सरांपासून लांब राहायला बोलल्या, दिव्या म्हणाली. काय? ते असं बोलल्या? मितालीलाही हे ऐकून धक्काच बसला होता. देव, आता काय करणार? तू आदित्य सरांना कॉल कर आणि सांग त्यांना त्यांच्या मॉमने तुला असं सांगितलं ते, मिताली म्हणाली. तू बी कंटिन्यू. बघू पुढे काय होतंय. सर्व गोष्टी कळण्यासाठी आरबी व्हायरल फीवरवर पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताळे. धन्यवाद. अबीर, पुन्हा नव्याने यासारख्या माझ्या अजून कथा आहेत त्या तुम्ही इथे ऐकू शकता.